कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज पुन्हा एकदा आपण अभ्यास करणार आहोत पोलीस ठाणे अंमलदार याचा। आता सर्वप्रथम आपण पहिल्यांदा खेडेगावात जाऊया। खेडेगावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी एक पोलीस ठाणे असते आणि 5-6 गाव मिळून एक वेगळी अशी चौकी असते। तसंच आता आपण शहरात येऊया। शहरामध्ये एक मुख्य ठिकाणी पोलीस स्टेशन असते आणि त्या पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला म्हणजे झोपडपट्ट्या किंवा काही छोटी जे मोले आहेत त्याच्यामध्ये पोलीस चौकी असते आणि ह्या सगळ्या पोलीस चौक्यांमध्ये एक ठाणे अंमलदार असतो किंवा पोलीस स्टेशनमध्ये देखील एक ठाणे अंमलदार असतो। तो ड्युटीवर असतो, त्याचं नाव फलकावरती लिहिलेलं असतं। तर हा जो ठाणे अंमलदार आहे त्याला सगळ्यात जास्त ताकद आहे। जेव्हा एखादी घटना घडते, जेव्हा एखादा गुन्हा घडतो, त्यावेळेला आपण पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जातो तर आपल्याला भेटायचं असतो ते ठाणे अंमलदारला। आणि ह्या ठाणे अंमलदारांनी जो ड्युटीवर ज्याचं नाव लिहिलेलं आहे त्यांनी आपलं सगळं म्हणणं ऐकून घेऊन आपला गुन्हा जो आहे तो नोंद करून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं 2 प्रकारचे गुन्हे आहेत, एक दखलपात्र गुन्हा आहे, एक अदखलपात्र गुन्हा आहे। जर दखलपात्र गुन्हा असेल तर काय करायचंय, त्यांनी FIR लिहून घ्यायचंय आणि जर अदखलपात्र गुन्हा असेल तर काय करायचंय, त्यांनी NC लिहून घ्यायची आहे। आणि NC लिहून घेतल्यानंतर त्यांनी सांगायचंय की तुम्ही संबंधित कोर्टामध्ये न्यायालयामध्ये जाऊन ह्याच्यावरती दाद मागा। आता हितपर्यंतचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपल्याला। आता समजा एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये ज्यावेळेला अँटी करप्शनची रेड पडते आणि समजा त्या ठाणे अंमलदाराच्या पेक्षा उद्याने मोठा असलेला एखादा अधिकारी त्याच्यामध्ये आरोपी म्हणून पकडला गेला तर FIR कोण लिहिणार? तरी देखील FIR ठाणे अंमलदार जो ड्युटीवरती ज्याचं ब्लॅकबोर्ड वरती नाव लिहिलेलं आहे त्यालाच लिहावं लागतो। तर एवढी मोठी ताकद आहे आणि हा ठाणे अंमलदार हा जर कर्तव्य त्यांनी जर पूर्ण केलं तर त्या पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येक ठाणे अंमलदाराने जर आपलं कर्तव्य चांगलं बजावलं तर ती पोलीस स्टेशन हे नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था चांगलं राखतं। म्हणून आपल्याला पहिल्यांदा आपण एखादी फिर्याद देण्यासाठी, एखादी तक्रार देण्यासाठी आपण कुठे गेलं पाहिजे हे समजून आलं पाहिजे। तर पोलीस ठाण्यामध्ये जिथे ठाणे अंमलदार बसलेला आहे आणि त्या ठाणे अंमलदाराचं नाव त्या पट्टीवरती लिहिलेलं आहे त्याच्याकडे जाऊन तक्रार दिलेली पाहिजे। कारण आपण पोलीस स्टेशन मध्ये जाताना आपल्याला 2-3 लोक थांबवतात, मग ते कोण असतात, ते ह्या सगळ्या जी काय घटना आहे त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात। कधी कधी जाऊ नको, असं होईल, तसं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल, असे भरपूर भ्रम आपल्यामध्ये ते काय करतात, प्रसारित करतात, ज्यामुळे आपण पोलीस ठाण्यामध्ये जातो। पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, पोलीस हे आपल्याला नेहमीच मदत करण्यासाठी आहे आणि पोलिसांची मदत ही आपल्याला आपल्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध एक मोठा लढा उभा करू शकते, कोर्टामध्ये केस दाखल करू शकते आणि त्याने दाखल केलेल्या केसेमधून जर आपल्याला न्याय मिळाला तर तो न्याय हा संपूर्ण स्टेटसाठी, आपल्यासाठी शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने असणार आहे। बस आज कायद्याच्या कार्यशाळेमध्ये पुन्हा एकदा भेटलो, खूप बरं वाटलं। धन्यवाद।